मूकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। ओ आयत सी दिन निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता। दुखियों के तुम भाग्य विधाता। आयत सी दिन निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता। दुखियों के तुम भाग्य विधाता। राम भक्त मोह शरण मिली जय। राम भक्त मोह शरण मिलीजे, कर दुखों से पार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। परमपुरुषशूरे पाण्डुरङ्गमुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरि प्रकटनिकटशोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि। पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया, पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। हो पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। तुझे पाया कैलासराना शिवचंद्रमुनी फणींद्र माथा मुकुटो जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ विन शंभो मज कोण तारी तुका हा तुका वा परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचीसी गाता बहुसा निळा पावला वर्महाता आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका। कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका। कीर्तन उभे होती लोका, कीर्तन उभे होती। ताळमृदंग श्रुती रेखा, ताळमृदंग श्रुती रेखा। ताळमृदंग श्रोते लेखा, ताळमृदंग श्रोते लेखा। दया माझे दंडवत, दया
पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंधू कळू आले खट्याळासे शिवू नये लिंपू दोषे. प्रस्तुत प्राप्त समय संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा उपदेश्वर प्रकरणातील सेवेकरताने निवडलेल्या अभंगात अलिप्तवाद बघायला मिळतोय. देव दुर्लभ देहात आलाय. या देहात आल्यानंतर देव काय, धर्म काय, आई वडील काय, संत काय, पंत काय, व्रत काय, वैकल्य काय, नियम काय, सार काय, कर्म काय, धर्म काय, वर्म काय कळावं. याही पलीकडे मनुष्य देहाचा धर्म, हरेक जीवाचं कर्म, जगाचं वर्म जोपासत असताना, देव दुर्लभ देहात वाटचाल करत असताना, दिनक्रमण करत असताना मिळालेलं आयुष्य कुणाला किती दिवस माहिती नाही, सांगता येत नाही, तर किती काळ थांबायचं ठाऊक नाही. या देहात वाटचाल करत असताना कसं जीवन जगावं याबाबतचा समउपदेश करणारा अभंग आहे. मृत्यूसार प्रकरणात अष्टादश संत मांद्याळी प्रत्येकाला समउपदेश करते दादा, हरेक जीवाला. कारण त्या घटनेचा आपल्याला विसर पडलाय. या घटनेचं नाव आहे मरण. मरण अनुषंगाने अष्टादश संत मांद्याळीने समउपदेश केलाय. उपदेशाची फुंकर घातली बाबा. रामदास स्वामीची परिभाषा अशी आहे. रामदास स्वामी बोलतायत मृत्यू नावाच्या समासात ज्ञानवान, गुणवान, धनवान, कालवान, कीर्तिवान, नवलाव नाही, भगवंताला देखील या तपस्थलीचा निरोप घ्यावा लागला. येणे ये खलवा जाणे ही सेवाटी, या खलवा जाणे ही सेवाटी, येणे ये खलवा जाणे ही सेवाटी, खलवा जाणे ही सेवाटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी, जोडीले लक्ष कोटी, म्हणून आली या सावळ्याची भेटी, आता आबा दाखला देतायत निळोबरायच्या प्रकरणातील. येणे एकले व जाणे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धोन तेन सरी वा, म्हणून आले गा सावळ्याचे भेटी. परंतु आपल्याला त्या देहाची किंमत कळाली नाही. मृत्यू नावाच्या समासात रामदास स्वामीची परिभाषा आहे. बलवान गेले, कालवान गेले, गुणवान गेले, धनवान गेले. आपले बुजुर्ग सांगायचे आपल्या घराण्यात, आपल्या वाड्यात, आपल्या भावकीत अशी बलाढ्य माणसं झाली, पोलादी पार क्षणार्धात वाकवणारी, परंतु चिरकाल टिकले नाही. पहा काय समाशे. गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे, कुळवंत राजे. राजा गेला, राव गेला, रंक गेला, अधिकारी गेला, अनधिकारी गेला, प्रत्येकाला जायचंय. मरण घटना अटळे. त्या अनुषंगाने अष्टादश संत मांद्याळ यांनी आपल्याला समउपदेश केला. परंतु आपण त्या ठिकाणी जाग नाही, त्या ठिकाणी सावध नाही. महाराज म्हणले अनंत प्रकारचे, उदंड प्रकारचे राजे, राव, रंक झाले. तुकोबारायची परिभाषा अशी आहे, म्हणली होनिया गेले राम रंग होनिया गेले, उदंडाची झाले
वर्ण भेद नाही, जात भेद नाही, कुठलाही भेद ज्या अनुषंगाने सापडत नाही, दिसत नाही, त्या घटनेला म्हणतात मृत्यू. मरण घटना अटळ आहे या उक्तीला पात्र तुमच्या आमच्यातील कैलासवासी रघुनाथजी साळूजी पाटील कोकाटे दादांना तुमच्या आमच्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. दादांच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ कोकाटे परिवाराची समस्त भावकी गावकी आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय पारमार्थिक कला क्रीडा क्षेत्रातील सगळी मंडळी एकत्रित आलायत. आत्मा मुक्ती दिना प्रित्यर्थ ब्रह्मवृंदांच्या आधिपत्याखाली मंत्रघोषात पिंडदानादी कर्म करतायत. श्री रमणजी रघुनाथ पाटील कोकाटे, केशवजी रघुनाथ पाटील कोकाटे आणि हरिभक्तपरायण शरदजी रघुनाथ पाटील कोकाटे. तदनंतर मुली आहेत गोदावरीताई, निर्मलाताई, मंगलाताई. समस्त कोकाटे परिवार आज वडिलांच्या ऋणातीत होण्याकरता शास्त्र संगतीनुसार पिंडदान, ज्ञानदान, गोदान, जलदान, भूदान, दानादी कर्म करतोय. शास्त्र संगतीनुसार आत्मा मुक्ती दिन सोहळा समापन्न करतोय. त्यामध्ये ज्ञानार्जन व्हावं, ज्ञानदानादी कर्म घडावं. त्या अनुषंगाने आजची ह्या कीर्तन सेवेची नियुक्ती या सेवा साथी करताना महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, कीर्ती आहे, आपण भाग्यवान आहात की अशी मौलिक रत्न आपल्या परिसरात जन्माला आली की महाराष्ट्रभर ख्याती करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, सुंदर असं पाठांतर असणारे, वारकरी जीवन जगणारे, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ श्री गुरु रोहिदासजी महाराज जगदाळे गुरुजी सेवा साथी करताना ही महाराजांच्या चरणी प्रथमतः कोटी प्रणिपात करेल. ज्यांच्या अनुषंगाने ही गोड सेवा मजकडे आली. आपल्या पंचक्रोशीचं वैभव गोड गळ्याची धनी आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करेल. पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळ, गावातील भजनी मंडळ, मृदंग महामेरू मृदंग सम्राट आमचे बाळा महाराज काळे आहेत. तदनंतर भालदार चौबदार आहेत, संवादिनी वादक आहेत, छोटाली बटणं असतात आबा, युको कुठं रे, बेस कुठं रे, ट्रबल कुठं रे, त्यातलं ज्ञान ज्यांनी जपलंय. एक वारकऱ्याचंच बचलंय आहे का नाही, माळकरी आहे आमचे राहुलजी दादा. दादांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. तदनंतर ह्या गोड सेवेचं नियोजन, ही सेवा कधीही आपल्याला ऐकायला मिळावी त्याकरता आजच्या या मॉडर्न जमान्यात, फास्ट युगात गोड असं 4G 5G माध्यम आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल आहे. त्या अनुषंगाने गजर हरिनामाचा या चॅनलचे चालक मालक संपादक आमचे कवडे भाऊ उद्धवजी दादा कवडे, ते देखील औरंगाबाद परिसरातून उपस्थित राहिले. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. कोकाटे परिवाराची समस्त भावकी गावकी नातेसंबंधी आपण आलात आहात. मुक्ती दिन चांद्र बाबा, आज आत्ममुक्ती दिना प्रित्यर्थ आपण एकत्र चांदगडी बाबाही आहेत, पूजनीय बाबा आज मंचावर आहेत, व्यासपीठावर आहेत. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. चला आजच्या श्राद्ध ही प्रक्रियेची आरंभ आपण एका पुराणातील मार्मिक दृष्टांतातून करूया. कारण देव दुर्लभ देहात आल्यानंतर आहे तोपर्यंत येत सेवा हा दारवंटा विसरलीत माणसं. का माता पितरांची आहे तोपर्यंत सेवा, आणि गेल्यानंतर आत्मा मुक्ती दिनापर्यंत शास्त्र संगतीनुसार ही मरणोत्तर सोहळे करायचे. का करायचे? केल्याचं फलित काय, न केलं तर त्रास काय. आपल्याला बऱ्याच घटना बघायच्या आहेत. ऐका, दुःखजन्य काळे, वाईट काळे, हलाकीचा काळे, आणि दुःख भोगत असताना देखील दुःखात भगवंताचं स्मरण आहे, दुःखात भगवंताचं भजन आहे, आणि दुःखातही भगवंताशी सलगी आहे. मी बोलतोय कुणाच्या अनुषंगाने? भारतीय युद्ध झालं, युद्धाचे दुष्परिणाम माहिती आपल्याला. सत्यवादी होता त्याला वैकुंठात जागा मिळाली, आणि नीच होता, कुकर्म करणारा होता, लबाड होता, नरकात जाऊन बसावं लागलं. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा.
सच्चा एक झूठा। सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। तो सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। टाळी वाजवा एकदा गुरुजीं करता वा। सच्चा तो बैकुंठ जावे, सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा। दुष्परिणाम फलित आपल्याला माहिती आहे, परंतु दुःखजन्य काळात, वाईट परिस्थितीत, हलाखीच्या काळात देखील भगवंताची प्रीती, भगवंताचं भजन, भगवंताशी एकनिष्ठता सोडली नाही। पहा, प्रासंगिक प्रकरणात अष्टादश संत मांदियाळीपैकी माझे तुकोबराय वर्णन करतायत। वनविहार चाललाय, वनात देखील भगवंताचं स्मरण आहे, आठवण आहे। महाराज पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी। पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी। तरी त्या देवाची आठवीची, तरी त्या देवाची आठवीची। पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी। आबांनी प्रासंगिक प्रकरणातील दाखला दिला पांडवांच्या अनुषंगाने। परी त्या देवासी आठवीती, भगवान परमात्म्याचं भजन चाललंय, परंतु आबा प्रसंग असा आहे, आपल्याला आरंभाला भूमिका बघायची। श्राद्धादी कर्म का माता पितरांचं ऋण फेडायचं। पहा, तप्त ऊन आहे, निखाऱ्यासारखी भूमी तापलेली आहे, ज्वाला भडकली आहे, आणि त्या तप्त उन्हात वनविहार करत असताना अंगाची लाही होती। धर्मराजाने आवाज दिला, भीमा, तहानेनं जीव व्याकुळ झालाय, कुठं पाण्याची उपाययोजना होती का बघा, जेणेकरून पाणी प्यायला मिळेल। आता भीमदादा म्हणजे दादा आपल्या भाषेत आडदाणगडी, मदन दादा, भीमदादा काही क्षणात उंच झाडावर चढले, भोवताल परिसराचं निरीक्षण केलं, कुठं काही पाणी आहे का, की जेणेकरून तहान भागेल। निरीक्षणांती लक्षात आलो, एक सरोवर आहे, पाणी स्वच्छ दिसतंय, पिण्यायोग्य आहे। भीमदादा खाली उतरले, धाकट्याला पाठवलं, जा तुम्हीही पाणी प्याना, आमच्या करताही घेऊन या। पाणी आणण्याकरता धाकटे बंधू गेले, गेल्यानंतर त्या सरोवरापर्यंत गेल्यानंतर पाणी पिले, पाण्याची झारी भरली, पाणी घेऊन परतणार, परंतु तिथं अतृप्त अदृश्य स्वरूपात तळ्याचे मालक वास करत होते। त्यांनी केलं असं, पाणी पिण्याकरता आलेली व्यक्ती मूर्छित केली। वेळ गेला, समय गेला, आपला भाऊ पाणी आणण्याकरता गेलेत, ते परत येत नाही, म्हणून नकुलाची नियुक्ती केली। नकुल दादा तिथपर्यंत गेल्यानंतर सरोवर आहे, जल आहे, पाणी आहे, पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु आपला भाऊ मूर्छित आहे। पाणी पिले, पाण्याची झारी भरलेली हातात धरली, भावाला उठवणार निघणार, त्यांची ती स्थिती झाली। ज्याने तळ्याचा शोध लावला होता ते तळ्यापर्यंत गेले, त्यांची ती स्थिती झाली। चला पुढे अर्जुन जे गेले, अर्जुनाची ती स्थिती झाली। धर्मराजाने विचार केला, अर्धा तासात आपली 4 भावंड पाण्याच्या शोधात या दिशेनं पायी प्रवास करत गेली, पाणी पिऊन येतो बोलली, तुमच्या करता पाणी आणतो बोलली, परत येत नाही, काय भानगड। धर्मराजा त्या दिशेनं वाटचाल करत गेली। सरोवरापर्यंत जलापर्यंत गेल्यानंतर पाहिलं 4 भाऊ मूर्छित पडलेले आहे। समोर पाणी आहे, पाणी पिण्यायोग्य आहे, पिण्यालायक पाणी, स्वच्छ पाणी आहे, परंतु
काय असे या जागेत दुष्परिणाम आहे. आपले भाऊ मूर्छित झालेली आहे. पहा, धर्म कोणाला म्हणतात ध्यान देऊन ऐका. परिस्थिती प्रतिकूल आहे, परिस्थिती अनुकूल आहे, परंतु घटनेत घेतला जाणारा निर्णय, त्या निर्णयाचं फलित काय, त्या फलिताचं विचारपूर्वक निर्णय घेतो त्याला म्हणतात धर्म. धर्मराजाच्या लक्षात आलं इथं काहीतरी अतृप्त अदृश्य स्वरूपात घटना आहे की त्या घटनेच्या अनुषंगाने माझे 4 भाऊ मूर्छित झालेली आहे. धर्मराजाने जलदेवतेसमोर प्राणिपात केला, हात जोडला, हात जोडून सांगितलं इथं जे कोणी असाल अदृश्य स्वरूपात त्यांनी आम्हाला दर्शन द्यावं. त्या सरोवराजवळ एक जण प्रगट झाले, त्यांचं नाव पुराणात यक्ष. काय नाव आहे? ध्यान देऊन ऐका. यक्षाचा आणि धर्माचा संवाद या देहात आल्यानंतर मार्गक्रमण करत असताना आपलं काय चुकतंय काय बरोबरीचं हे सांगणार आहे. यक्ष प्रगट झाल्यानंतर धर्मराजाने विचारलं कोण आहात आपण? सांगितलं या तळ्याचे मालक. बर, आमची भावंड पाणी पिण्याकरता आली मूर्छित झाली. यक्षाने सांगितलं तळ माझ्या मालकीचं, जागा माझ्या मालकीची, आणि माझी परमिशन अनुमती न घेता पाणी पेली, दुष्परिणाम मूर्छित झाली. बर, पाणी पिण्याकरता आली आणि आल्यानंतर आपली अनुमती न घेता पाणी पिली, त्याचा दुष्परिणाम ती मूर्छित झाली. आपली अपेक्षा काय? यक्षाने सांगितलं धर्मराजा तुमची 4 मूर्छित झालेली भावंड ही मी जिवंत करेल, त्यांनाही पाणी पिण्याची मी अनुमती देणार, तुम्हालाही पाणी पिण्याची अनुमती देणार, परंतु माझ्या जीवनात मला काही प्रश्न भेडसावत आहेत, त्या प्रश्नांची योग्य उत्तरं तुम्ही दिली तर मी तुम्हाला अनुमती देणार. पहा, यक्षाने विचारलेली धर्मराजाला प्रश्न. यक्ष बोलतोय धर्मराजा माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. आणि यक्षाने प्रश्न बोलता झाला. यक्ष बोलतोय सांगा जीवनात सगळ्यात मोठं भय कोणतं? करा आपल्या मनात आपण विचार आणि 2 सेकंदात उत्तर अपेक्षित आहे. कोणतं भय हो या जीवाला? बोला ना, बोला ना. मरणाचं भय. जसं आपल्या अंतकरणात बाबा उत्तर ठरलेलं आहे ना मृत्यू भय, तसं यक्षाच्याही मनात उत्तर ठरलेलं होतं मदन दादा. परंतु ते उत्तर बरोबर की चुकीचं याचं योग्य निरसन करणारा निरसनदाता आज धर्म यक्षाच्या समोर उभा आहे. यक्षाने प्रश्न केला सांगा या देहाला सगळ्यात मोठं भय कोणतं? आणि धर्माने उत्तर दिलं यक्षा या देहाला सगळ्यात मोठं भय, त्या भयाचं नाव आहे ऋण भय. कोणतं भय? ऋण. यक्ष विचारतोय धर्मराजा ऋणाचं भय या देहाला, ऋण किती प्रकारचे? सांगितलं काही मुख्य ऋण आहे, त्या ऋणातून माणसाने ऋणातीत झालंच पाहिजे, नाही झालं तर त्या भयाने त्या ऋणाने माणसाचं अधःपतन आहे. ऋण वैर्य हात्या हे दोन चुकेरने दिता, या दोन चुकेरने दिता, हे दोन चुकेरने दिता. ऋण वैर हात्या हे दोन चुके पिता, हे दोन चुके पिता, हे दोन चुके दिता. गोड प्रमाण दिलं आबांनी. ऋण वैर हत्या हे तो न चुके ने दिता. काय म्हणले? चुकणाऱ्या घटना नाहीये. पहा या परिवारातील रघुनाथ दादांच्या आत्मामुक्ती दिनाप्रित्यर्थ विवेकजी भैया कोले ते देखील उपस्थित राहिले. परिवाराच्या वतीनं विठ्ठल 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 भल विठ्ठल विठ्ठल धर्मराजा बोलतायत असलेलं ऋण फेडलं नाही, चुकणार नाही, कुणाशी केलेलं वैर संपुष्टात आणलं नाही,
चुकणार नाही. आणि हत्या केली, त्या हत्येचं फलित चुकणार नाही. यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना धर्माने सांगितलं या जीवाला सगळ्यात मोठं भय ऋण भय. मग ऋण किती प्रकारचे? पहिलं देवाचं ऋण यावा, जेने हा जीव दिला दान, वा भगवंताचं ऋण आहे. संत अधिष्ठानाचं या देहावर ऋण आहे. काय ऋण आहे? तर संत अधिष्ठानाने या देव दुर्लब्धी हात आल्यानंतर वाटचाल कशी करावी, दिनक्रमण कसा करावा, आणि आहे त्या परिस्थितीत काल कसा पुढे सारावा, त्याबाबतचं योग्य मार्गदर्शन केलं. आणि या मार्गाने, या वाटेनं, या दिशेनं चालल्यानंतर गुंतागुंती जीवनात नाही. तुका मैने तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग, भरवशाने सांगितलं तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, आणि भरवशाने भेटे पांडुरंग. भगवंत भेट देईल. भगवंताचं भजन करा किंवा येण्याची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. पहिलं ऋण देवाचं आहे, दुसरं ऋण संत अधिष्ठानाचं आहे, साधूचं आहे, आणि तिसरं ऋण आहे पंचमहाभूतांचं. 5 तत्वाचं एकत्रीकरण म्हणजे मानवी शरीर आहे. 5 तत्वाचं एकत्रीकरण. अधिष्ठान पुरावा घालतय. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. येथे काय म्हणे माझे, येथे काय मी हे माझे. आपण मी आणि माझं या कडीत गुंतलोय. परंतु शास्त्र संगतीनुसार यक्षाच्या प्रश्नाला धर्मराजा उत्तर देतायत. देवाचं ऋण आहे, साधूचं ऋण आहे, पंचमहाभूताचं ऋण आहे, आणि आणखी महत्वाचं ऋण आहे त्या भयात मनुष्य दबलाय, आई वडिलाचं ऋण आहे, माता पितरांचं ऋण आहे. मग आहे तोपर्यंत सेवा, गेल्यानंतर मरणोत्तर संस्कार करणं, मरणोत्तर क्रिया करणं मुलाची जबाबदारी आहे. वडिलांचं पुण्यस्मरण करतायत आमचे रमणजी, केशवजी आणि हरिभक्त परायण शरद दादा. आणि वडिलांचं पुण्यस्मरण करत असताना शास्त्र संगती संत अधिष्ठान कथित करत, स्वर्गीचे पित रजेवती, स्वर्गीचे वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पिता स्वर्गीचे पिता पाहता ती वाट. स्वर्गीचे दाखले भरपूर आहेत, परंतु श्राद्ध ही प्रक्रिया का, आत्मा मुक्ती दिन का, त्या अनुषंगाने बोलायचं ठरलं तर शास्त्र संगतीनुसार एक दाखला, एक पुरावा प्रत्येकाला माहिती आहे. ज्ञाती परमार्थिक माझ्या समोर यावा. पंडूराजाचं विमान स्वर्गारोहणाला निघालं आणि मध्यांतराला विमान थांबलेलं आहे. आणि अधिष्ठानाची स्वारी आली नारद मुनींची. आणि महर्षी मुनीवर आल्यानंतर विचारलं विमान का थांबलंय, काही प्रॉब्लेम? म्हणले नाही, परंतु बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतोय, विमान पुढे जात नाही. विनंती केली पंडूराजांनी अधिष्ठानाला, संत महात्म्याला, एवढा करा, देवा सांगा. आणि मग ब्रह्मदेवापर्यंत गेले. गेल्यानंतर सांगितलं, बोलतायत पंडूराजाचं विमान स्वर्गारोहणाला चाललंय, थांबलेलं, काय भानगड? सांगितलं, हे बघा, मुलांनी पितृतर्पण केलंय, त्या अनुषंगाने मरणोत्तर क्रिया केल्या, पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान, गोदान, भूदान, जलदान कर्म करत नाही. आणि आता नमस्कार शेवटीचा
शास्त्र संगतीनुसार ही क्रियाकर्म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पंडूराजाचं विमान पुढे जात नाही. नारद मुनीने ते ऐकल्यानंतर पंडूराजापर्यंत येऊन सांगितलं. पंडूराजाने पुन्हा विनंती केली, जा मुलांना सांगा, पुत्राचा धर्म कळून द्या, कार्य अनुसंगा आणि ती कार्यतत्व प्रणाली पूर्ण करायला सांगा. खाली आल्यानंतर धर्मापर्यंत निरोप पोहोचल्यानंतर आता धर्मराजाने मोठा सोहळा आत्मामुक्ती दिन करायचा ठरवला. परंतु एक दिवशी नाही, जोपर्यंत पितरांचं उद्धरण होत नाही तोपर्यंत अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म करायचंय. मोठ्याल्या पंक्ती सुरू झाल्या. 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, तब्बल 12 वर्ष अन्नदान सोहळा चालला. आणि 12 वर्षानंतर मुनिवरी आले आणि विचारलं, आता आमचे पूजनीय पिताश्री स्वर्गाला पोहोचले. म्हणले थांबा, जाऊन पाहून येतो. क्षणार्धात पाहून आले. सांगितलं आतापर्यंत फक्त 12 हात विमान सरकलं, फक्त 12 हात 12 वर्षात. काय कारण? आणि मग ती स्थिती पाहिल्यानंतर, ती मार्मिकता पाहिल्यानंतर सांगितलं, ब्रह्मवेत्ता, तत्वदर्शी, भूदेव जोपर्यंत आपल्या ज्ञानदान क्रियेत अन्नदानाच्या पंक्तीत शीतभर अन्न खात नाही तोपर्यंत आत्मामुक्ती दिन समापन्न होत नाही. येऊन सांगितल्यानंतर आता कोण भूदेवता बोलवायची? तसं तर संत अधिष्ठान देखील पुरावा देतं. काय? क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण, क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण, क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण, षडरस भोजन द्यावे त्यासी, द्यावे त्यासी, षडरस भोजन द्यावे त्यासी, द्यावे त्यासी, षडरस भोजन द्यावे त्यासी, द्यावे त्यासी, षडरस भोजन द्यावे त्यासी, द्यावे त्यासी. क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण, षडरस भोजन द्यावे त्याशी. माता तत्वदर्शी ब्रह्मवेत्ता कोण पंक्तीत आणायचा? भगवंताने शुकमुनीला विनंती केली. सांगितलं, शुका, कमराचं तुकडं पडायची वेळ आली म्हणे का? अरे या धर्मराजाच्या अन्नदानात रोजचं पत्रावाळी वाढण्याचं काम माझ्याकडे आहे. 1-2 दिवसापासून नाही, 1-2 महिन्यापासून नाही, 1-2 वर्षापासून नाही, 12 वर्षापासून पत्रावळी वाढतोय आणि उचलतोय. कमराचा तुकडा पडायची वेळ आली. शुका, तुम्ही यावं आणि पंक्तीत जेवण करावं आणि यज्ञ पूर्णाहुतीला न्यावा. शुकमुनीनं सांगितलं, मला श्राद्धाचं आमंत्रण नाही, मला जेवणाचं धर्मराजाचं आमंत्रण नाही, मी येणार नाही. भगवंतानी विनंती केली आणि सांगितलं, शुकमुनी कपडे बदलून या, वेश बदलून या. तुम्ही वेश बदलून आलात, जेवण केलं तरी देखील धर्मराजाचं कार्य सुफल होईल. शुकमुनीनं शीतभर अन्न खाल्लं. परिणाम काय? घंटा वाजले ले आनंद, घंटा वाजले, घंटा वाजे, आनंद घंटा वाजे. शुक भाक्षी एक शीत, घंटा वाजले आनंद, घंटा वाजले आनंद. घंटा वाजे आनंद, घंटा वाजे आनंद. वा, घंटा वाजली अनंत आणि पंडूराजाचं विमान स्वर्गापर्यंत पोहोचलं. याही पलीकडे शास्त्र संगती अशी गुरुजी. आपलं पुराण असं सांगतंय, भगवंताची प्रीती आहे, भगवंताची सलगी आहे, व्रत वैकल्य नियमसार चाललाय. परंतु कुठलाही
नित्य कर्म करत असताना, भगवंताचं अधिष्ठान जपून पूजा अर्चा करत असताना आरंभाला पितरांचं स्मरण नाही केलं तर भगवंताची केलेली भक्ती, भगवंताची केलेली साधना, भगवंताचं केलेलं व्रत त्याचं फलित आपणाला मिळत नाही. ऐका, देवाची, संताची, ग्रंथाची सेवा केली न केली परंतु ते कोपणार नाही. परंतु आहे तोपर्यंत पितरांची सेवा केली नाही किंवा गेल्यानंतर मरणोत्तर संस्कार केले नाहीत तर ते कोप झाल्याशिवाय राहत. पितर वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. आणि शापित करतात, वंशी दुराचार पुत्र झाला. ऐका, दारिद्र्य असू द्या, परिस्थिती हलाखीची असू द्या, कष्टमय जीवन असू द्या, किती दरिद्री स्थिती असली परंतु जो पुत्र आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करतो. गेल्यानंतर मरणोत्तर संस्कारात काही कमी अधिकपणा झाली तरी ती मानून घेतात. गरुड पुराण असं सांगतंय, प्रत्येक जीवाची वाटचाल मरणोत्तर क्रियेत 17 दिवसाचा मुक्काम नाही. काही 3 दिवसाचा आहे, काही 7 दिवसाचा आहे, काही 17 दिवसाचा आहे, कशा कशा पद्धतीत आहे. मग श्राद्ध या अनुषंगाने बोलायचं ठरलं तर आत्मा मुक्ती दिना प्रित्यर्थ पर्यंत जीवाच्या अनुषंगाने 54 पिंड दिली जातात. किती पिंड देतात? 54. 84 प्रकारची श्राद्ध, बारीक बारीक श्राद्ध. महाराज म्हणले बाकी काही नाही जमलं. आई वडील गेलेत, आत्मा मुक्ती दिन आलाय, दारिद्र्य आहे घरात, श्राद्ध करायचं कसं? महाराजांनी काही सूक्ष्म श्राद्ध सांगितली, कशी कशी श्राद्ध करायची. शास्त्र संगती बोलतोय आपण पुढे, ध्यान देऊन ऐका. काय करा, श्राद्धादी कर्मापर्यंत आल्यानंतर पितरांच्या अनुषंगाने मुलाकडे दारिद्र्य भाऊ, श्राद्ध करता येत नाही, मग काय करा, मूठभर तांदूळ घ्या, गंगा तीराला जा आणि आत्मा मुक्ती दिनाच्या दिवशी ते तांदूळ जलात सोडा. दादा, पाण्यात तांदूळ जरी सोडली तरी पितरांचं श्राद्ध झालं. पण कोणाच्या अनुषंगाने? दरिद्री त्याच्या अनुषंगाने. प्रश्न केला परत महाराज, नाही गंगा तीराला जाणं झालं, नाही अधिष्ठानाला प्रतिष्ठानाला जाणं झालं, तेही श्राद्ध करणं आमच्याच्याने शक्य नाही. म्हणले चारा घ्या, घासाची गवताची पेंडी घ्या, गावरान गाईचं तोंड उत्तरेकडे करा आणि मुलाने तोंड दक्षिणेकडे करून त्या गाईला चारा द्या आणि चारा देऊन पितरांकडे हात जोडून सांगा, या गोमातेच्या सेवेवर आपण संतुष्ट व्हा, तरी देखील आत्मामुक्ती दिन घडतो. महाराज म्हणले, महाराजांना प्रश्न केला, महाराज तेही श्राद्ध आमच्याच्याने करणं शक्य नाही. म्हणले मग एक काम करा, नाही घरात काही सामग्री, भात शिजवा. काय शिजवा? भात. आणि शिजवलेला भात, घरात असणारी रांजणी, त्या रांजणाच्या काठावर ठेवा. काय करा? केव्हा? श्राद्धाच्या दिवशी. आणि काठावर ठेवलेला भात आणि त्या भाताकडे पाहून, त्या रांजणीकडे पाहून हात जोडा आणि पितरांना सांगा, हाच आमच्याकडचा आत्मामुक्ती दिन, आपण संतुष्ट व्हा. तरी देखील पितर संतुष्ट होतात, कारण गंगामयेकडे गेल्यानंतर ती विटाळसं पाहत नाही, परंतु रांजणातलं पाणी आत्मामुक्ती दिनाच्या दिवशी तरी वैष्णवाला, वारकऱ्याला, साधकाला प्यायला चालत नाही. का? गंगा न देखे विटाळ, गंगा न देखे विटाळ, गंगा न देखे विटाळ, गंगा न देखे विटाळ, तिची रांजणी हे जळ, तिची रांजणी हे जळ, तिची रांजणी हे जळ, तिची रांजणी हे जळ.
देखील नाही. तुम्ही रानावर शीट ठेवून आत्मामुक्ती दिन श्राद्ध करायला लावलं तेही जमणार नाही. म्हणले वाळलेली गवताची काडी घ्या, बाहेर उभे राहा आणि सांगा पितरांनो या वाढेल गवताच्या काडीनं तुम्ही संतुष्ट व्हा. म्हणले महाराज त्याला देखील वेळ नाही. मग एक काम करा, तेल घ्या, उजव्या मनगटावर घाला आणि तेल मनगटावर घातल्यानंतर वेशी जवळ दान बोंबा मारा. सांगा आमच्याच्यानं काहीच जमलं नाही. केले कर्मात केले कर्मात केले कर्मात केले कर्मात गेले कर्मांतर गेले कर्मांतर पितर उद्धरण करून आशीर्वाद प्राप्त होईल याची शाश्वती नाही. का आहे तोपर्यंत आपल्याकडे एक म्हण आहे, बाप मुकला ताकाला लाडू घातली. जीव दे बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतैयो रामा, बाप मरे पछतैयो. जीव दे बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतैयो रामा, बाप मरे पछतैयो. मुट्ठी भर चावल घरी पर फेंकी, मुट्ठी भर चावल घरी पर फेंकी, बाप को कौवा बनायो. अडानी दुनिया वचन बिना कैसी दरियो अडानी दुनिया वचन बिना कैसी दरियो. तरी वो आहे तोपर्यंत सेवा करायची. का सेवा करायची? श्री गुरु दृष्टांत द्यायचे, दाखला द्यायचे. मदन दादा महाराज सांगायचे, संन्यासी आहे, साधू आहे की ज्या संन्याशाने साधूने जीवन देवाला समर्पित केलंय. व्रत वैकल्य नियमसार सगळ्या क्रिया आहे. परंतु साधकाला, साधूला, वैष्णवाला जे त्रिभुवनाचं, त्रिकालाचं, त्रैलोक्याचं ज्ञान नाही, ते ज्ञान संसारिकाला प्राप्त होऊ शकतं. परंतु सांसारिक कर्म धर्म आणि वर्म जाणून जीवन जगणारा पाहिजे. कसा पाहिजे ऐका. एखाद्याने दास्यत्व शिष्यत्व स्वीकारलंय, शिष्याने केलेली गुरुची सेवा भगवंताची पूजाचे. कर्म धर्म संयोगाने उपवर झाल्यानंतर ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधले आणि जी माऊली ज्याच्या उंबारठ्यातलं माप ओलांडून घरात नांदायला गेली, तो पती परमेश्वर मानला आणि पातिव्रत्य धर्म जपलं. भगवंताची सेवाची आणि मुलाने आई वडिलाची केलेली सेवा, त्या सेवेचं फलित काय? साधूला जे ज्ञान त्रिभुवनातलं नाही ते वारकऱ्याला, ते संसारिकाला प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं? ध्यान देऊन ऐका. कौशिक नावाचे ब्राह्मण आहे, आई वडिलाचा त्याग केला, घराचा त्याग केला, घर सोडलं आणि गावाच्या बाहेर आश्रम बांधला. बा आश्रम बांधल्यानंतर आश्रमात ध्यानधारणा सुरू केली, तपश्चर्या सुरू केली. गावातील काही ज्ञाती बुजुर्ग दररोज ग्रामदेवतेच्या दर्शनाला यायचे आणि दर्शनाला आल्यानंतर चांदगडे बाबा एक दिवस कोणीतरी परमार्थिक गावाच्या बाहेर असणाऱ्या आश्रमात गेला आणि आश्रमात गेल्यानंतर पाहिलं इथं कोणीतरी साधू, इथं कोणीतरी महात्मा आहे. आपला विषय चाललाय. मुलाने आई वडिलाची सेवा केली तर त्याचं फलित काय? जी साधूला मिळणार नाही ती मुलाला मिळेल. परंतु मुलगा मायबापाची सेवा करणारा असावा. पहा बरं, बुजुर्ग व्यक्तिमत्व गावातील, गावाच्या बाहेर असणाऱ्या आश्रमात गेलं. आश्रमात गेल्यानंतर साधूचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर घरी आल्यानंतर 4-2 दिवसात बदलाव जाणवला. काय? दुःख, व्याधी, क्लेश, दारिद्र्य थोडं 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 बाजूला सारायला लागलंय. काय परिणाम? साधूचं घेतलेलं दर्शन
4 मित्राला सांगितलं, गावकऱ्याला सांगितलं, गावातील काही मंडळी दर्शनाला गेली आणि अनुभवलंय काय साधूच्या दर्शनात लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ. वास पाई रे जिसने साधु की संगत पाई, पाई रे जिसने साधु की संगत पाई, पाई रे जिसने साधु की संगत पाई, पाई रे जिसने साधु की संगत पाई। रंग का बंका कुम्हार जात के, रंग का बंका कुम्हार जात के, सजना जात कसाई, पाई रे जिसने साधु की संगत पाई, पाई रे जिसने साधु की संगत कुणाचा संत संगतीत उद्धार झाला. आबांनी गोड प्रमाण दिलंय. त्या न्यायानं गावातील काही माणसं गेली, संतांचं साधूचं दर्शन घेतलं. गावाबाहेर असणाऱ्या कुटियात माणसं जाऊ लागली. गावातील लोकांना कळालं गावाबाहेर ज्या महात्म्याची कुटी आहे, ज्या महात्म्याचा आश्रम आहे, तो महात्मा आपल्याकडे काही मागत नाही, आपल्याकडून काही घेत नाही. उलट त्या महात्म्याचं दर्शन घेतलं, दारिद्र्य दुःख क्लेश दूर होतात आणि जीवन आनंदी बनतं. अनुभवलं आणि अनुभवाचे बोल मित्राला, भावाला, भावकीला, गावकीला पंचक्रोशी कीर्ती पसरली आणि सगळी पंचक्रोशी यायला लागली. कुठं? साधूच्या आश्रमात. कारण साधू जीवन असं होतं. हात पसरी जिने धिक त्याचे, 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 तुका मने करी ब्रह्मांड ठेकणे, तुका मने करी ब्रह्मांड ठेकणे, तुका मने करी ब्रह्मांड ठेकणे, मने करी ब्रह्मांड हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे, धिक त्याचे, धिक त्याचे. गर्दी इतकी वाढली, लोकांत इतका वाढला, साधूला तपश्चर्याला वेळ राहिला नाही. का? साधू कुणाकडे काही मागत नव्हते आणि दर्शनाचं फलित लोकांना कळालं. गर्दी वाढली कारण चमत्काराला नमस्कार. चला, साधूच्या अंतकरणात त्रास व्हायला लागला. काही दुःख साधूकडे अनुभवायला भेटलं. काय? महात्म्याने विचार केला, आई वडिलाचा त्याग केला, कुळाचा घराण्याचा त्याग केला, भगवंताशी प्रीती करण्याकरता, त्याचं अनुष्ठान करण्याकरता गावाबाहेर आश्रम बांधला. परंतु आश्रमात गर्दी वाढली. इथं साधनेला, तपश्चर्येला, व्रत वैकल्याला वेळ शिल्लक राहिला नाही. साधून निर्णय घेतला, उद्या आश्रमात थांबायचं नाही, आश्रमाचा त्याग करायचा आणि वनात निघून जायचं तपश्चर्ये करता. दुसऱ्या दिवशी साधू आश्रमाचा त्याग केला आणि महात्मा वनात गेले. वनविहार करता करता एक मोठं वृक्ष आहे, वृक्षाखाली जागा स्वच्छ केली, साफ केली आणि साफ केलेल्या जागेत साधून अनुष्ठाना करता समाधी लावली. आसन घातलं. आसन घातल्यानंतर तपश्चर्या सुरू केली. थोडा काळ गेला, थोडा अवधी गेला. झाडावर काही पक्षी होते. प्रकाश भाऊ, ते पक्षी ओरडायला लागली. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. साधूच्या तपश्चर्येत विक्षेप यायला लागलं. विक्षेप यायला लागल्यानंतर साधूला राग आला. पहा, वैज्ञानिका करता बोलेल त्याला फेस रिडिंग म्हणतात. अंतकरणात राग आहे आणि त्या रागाची छटा चेहऱ्यावर उमटल्यानंतर समोरचा आपल्याकडे आलाय, तो आपल्याकडे पाहतोय, रागाने पाहतोय का प्रेमाने पाहतोय? समोरच्याचा आपल्याला काय सांगतो? बोला ना, काय सांगतो? चेहरा. आलेला मनुष्य आपल्याला जे हरी घालील का थोबाडीत लावील, काय सांगतो? चेहरा. त्याला फेस रिडिंग म्हणतात. साधूच्या अंतकरणात एकवटलेला राग. कारण साधू पूर्व इतिहास आठवत होते. आई वडिलाचा त्याग केला, गावाबाहेर आश्रम बांधला, आश्रमात तपश्चर्या करायची ठरवली, तिथं लोक वाढले. आश्रमाचा त्याग केला, वनात आलो. वनात आल्यानंतर झाडाखाली, वृक्षाखाली आसन थाटलं, व्रत वैकल्य सुरू केलं, अनुष्ठान सुरू केलं. अनुष्ठान सुरू झालं, 10 वेळेस झालं. कोण ओरडतंय?
पक्षी ओरडतायत. अंतकरणात असणारा राग, त्या रागाची छटा चेहऱ्यावर उमटली. ती छटा दृष्टीत एकवटली आणि ती रागीट दृष्टी साधूनी उघडली आणि त्या ओरडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहिली. पक्षी जळून राग झाली, जळाली पक्षी. साधूला कुठंतरी अहंकार जागृत झाला. महात्मा विचार करतायत, आणखी व्रत पूर्ण व्हायचंय, आणखी तपश्चर्या पूर्ण व्हायची, त्याचं फलित मिळायचंय. त्या अगोदरच या देहात काय बदलाव. राग राग पक्ष्यांकडे पाहिलं, पशु पक्षी जळून राग झाली. विक्षेप करणारी दूर सारली. परंतु एवढ्या काळात भर दुपार झाली आणि मध्यांतराला भूक लागली. कारण याच्या करता सगळ्या आटाआटी भो. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. 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 देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. ओ देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा. एक ही आसन पर कोई नहीं बैठा, एक ही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. धोखा धोखा हित बर पोटासाठी पहायवडी आटाटे पहायवडी आटाटे पहायवडी आटाटे पोटासाठी पहायवडी आटाटे पहायवडी आटाटे पहायवडी आटाटे. नंतरचं झालेलं संसारिका करता प्रमाण पहा एवढी आटाआटी. आणि आबांनी गायलेलं प्रमाण, देख फकीरा देख संन्यासी घर घर मागे तुकडा. ऐका, त्याच्याकरता काही संगती शास्त्र सांगतंय. संन्यासी असला, साधक असला, फकीर असला, महात्मा असला तरी देखील जरी झाला संन्यासी वा तोंड वाशी, मग त्याला 5 घरं भिक्षा मागावी आणि या उदराचं निर्वहन करावं. मग झोळी उचलली गावात आली महात्मे. गावात आल्यानंतर पहिल्या दारात अलग पुकारला. पहिल्या दारात आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. ज्या दारासमोर अलग पुकारलाय ना, त्या घरातील स्त्री आबा पतिव्रता होती, पातिव्रत्य धर्म जपणारी होती. किती एकनिष्ठ होती ऐका. तिनं शास्त्रात दाखले ऐकले होते. ऐका महिला मंडळ, पतिव्रता कोणाला म्हणतात? पती सेवेला सादर आहे, मालकाची सेवा करते. कदाचित मालकाला जेवण वाढून दिलंय आणि दारात याचक आला, घरात अतिथी आला, परंतु पातिव्रत्य धर्म जपत असणाऱ्या स्त्रीनं हाती असणारी पतिव्रता पती सेवा पूर्ण झाल्याशिवाय याचक धर्म आतिथ्य धर्म करणं गौणी शास्त्र सांगतंय. आणि ज्या दारात साधू उभे त्या घरातील माऊलीला माहिती होतं मी मालकाला जेवण वाढून दिलंय. आणि मालकाने पहिला घास घेता न घेताच दारातून आवाज येतोय, ओम भवती भिक्षाम देही. मान्य, दान करण्याकरता बाहेर गेलं पाहिजे, परंतु मालकाचं जेवण होत नाही तोपर्यंत आतिथ्य धर्म याचक धर्म करणं गौणी शास्त्र सांगतंय. म्हणून पतिव्रता बाहेर दान वाढायला येत नाही. आणि बाहेर उभा असणारी साधू विचार करतायत, 10 मिनिटापासून ओरडतोय, आवाज देतोय, घरातून कोणी दान वाढायला येत नाही. बरं निर्हात निर्मुख हिच्या दारातून जावं तर उंबरठ्याच्या आत असणारं सगळं दैव माझ्या मागं येतोय. आणि ह्या घराला दारिद्र्याची छाया पडते. का? विनमुख गेली अतिथी, नेही सुकृताची संपत्ती, सगळं सुकृत माझ्या मागे येणार. साधू हलायला तयार नाही. आणि 20-25 मिनिटांनी पतिव्रता माऊली
दान घेऊन आली आणि साधूच्या जोडीत दान वाढत असताना महात्मा त्या स्त्रीकडे राग राग पाहायला लागली. पतिव्रतेनं सांगितलं, महाराज अर्धा तासापासून तुम्ही माझ्या दारात उभे अलग पुकारतायत, मलाही ऐकू येत होतं, परंतु करणार काय? पती सेवेला मी सादर होते आणि शास्त्र संगती अशी आहे, मालकाची पतीची सेवा करत असताना आतिथ्य धर्म याचक धर्म करायची वेळ आली तर हाती असणारी पती सेवा पूर्ण करावी, नंतर आतिथ्य धर्म करावा, म्हणून मला येण्याकरता वेळ झाली, क्षमा असावी. तरी महात्मा राग पाहतायत का? महात्म्याला पूर्व इतिहास आठवला. आई वडिलाचा त्याग, आश्रमात जीवन, आश्रमात लोकांत वाढला, एकांतात आलो, एकांतात पक्ष्यांनी त्रास दिला, त्याचा नायनाट केला, तिथून भिक्षा मागायला आलं, 5 घरं भीक मागावी, पहिल्या दारात किती वेळ गेला हो? हा, तुम्ही ऐकू नाही राहिले, अर्धा तास गेला. महात्मा राग पाहतायत. पतिव्रतेनं भाऊकतेनं उत्तर दिलं, सांगितलं, स्वामीजी तुम्ही किती राग पाहिलं तरी जळून राख व्हायला मी काय पक्षीन? आईस्क्रीम सारखी थंड झाली. साधू विचार करतायत, वनात अरण्यात बगळीन जळाली, हिला घरात कशी कळाली? महात्म्याने हात जोडला आणि सांगितलं, माऊली कुठला असं व्रत केलं, कुठला असा जीवनात नियम आहे, कुठली अशी साधना आहे, त्या साधनेचं फलित तुम्हाला त्रैलोक्याचं ज्ञान. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. त्याग म्हणजे श्री जीवन आहे, ऐका बरं. समर्पण म्हणजे श्री जीवन आहे. आता आबांनी दिलंच प्रमाण म्हणून बोलायचंय, ऐका महत्वाचं, अनुषंगाने बोलायचंय. पतिव्रता कुणाला म्हणतात? काय त्यागी वृत्ती असती स्त्रीची, काय त्यागी वृत्ती असती माऊलीची. कुळात ज्या कुळात जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर नाव नोंदणी करत असताना पहिलं अक्षर लिहिलं गेलं कुमारी. कुमारी लिहिल्यानंतर जे नाव ठेवलं ते नाव लिहिल्या गेलं, रेखाटल्या गेलं. पुढं बापाचं नाव लिहिलं आणि बापाच्या कुळाचं आडनाव लिहिलं. कुठपर्यंत आहे? उपवर होत नाही, विवाह योग्य होत नाही तोपर्यंत. एकदा विवाह योजला आणि ब्रह्मरुंदांच्या आधिपत्याखाली देवब्राह्मणाच्या साक्षीनं ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधली आणि उंबरठ्यातलं माप ओलांडून ज्याच्या घरात नांदायला गेली, तिकडे गेल्यानंतर काय बदलाव झालं पहा. कुमारी शब्द गेला आणि कोणता आला हो? सौभाग्यवती कांक्षिणी. चला, आई वडिलांनी ठेवलेलं नाव सासरकडच्यांना आवडलं नाही, ते नाव खोडलं, त्यांच्या आवडीचं नाव ठेवलं. बापाचं नाव गेलं, मालकाचं नाव आलं. चला, बापाच्या कुळाचं आडनाव गेलं, मालकाच्या कुळाचं आलं. याही पलीकडे बदलाव सांगू, त्याग सांगू. ते वैवाहिक जीवन जगत असताना पाय तिचेत, पायात पैजण मालकाच्या नावचे, पायाला बोट तिचेत, बोटात जोडवे मालकाच्या नावचे. चला, हात मनगट तिचेत, हातात चुडा मालकाच्या नावचा आहे, कपाळ तिचं आहे, कपाळाला कुंकू मालकाच्या नावचं आहे, गळा तिचा आहे, गळ्यात मंगळसूत्र मालकाच्या नावचा. इतकं त्याग आहे. मग ती पतिव्रता, तिनं सांगितलंय, महाराज तुम्ही किती राग पाहिलं तरी मी जळून राख व्हायला काय पक्षी नाही. म्हणले काय फलित असं, काय साधना केली ज्या अनुषंगाने तुम्हाला हे ज्ञान? त्या पतिव्रतेनं आबा साधूला साधूचा भूतकाळ सांगितला, साधूची वर्तमान स्थिती सांगितली आणि साधूला भविष्यातले काही दाखले सांगितले. साधूनं नतमस्तक होऊन विचारलं, काय अशी साधना केली? म्हणले काहीच नाही, सेवापती, मालकाची सेवा केली, त्याचं हे फलित. पुढे जाऊन ती पतिव्रताही बोलली, महाराज मला त्रिभुवनाचं, मला त्रैलोक्याचं, मला त्रिकालाचं ज्ञान यात नवल नाही. आमच्या गावात धर्मव्याध आहे, धर्मव्याध. कोणाला म्हणतात धर्मव्याध? आमच्या गावात खाटीक आहे. कोण आहे? त्या खाटकाला देखील त्रिभुवनाचं, त्रैलोक्याचं, त्रिकालाचं, त्रिकालदर्शी ज्ञान आहे. माझ्यावर विश्वास नसल, जाऊन परीक्षा घ्या. महात्म्याने पहिल्या दारात भिक्षा मागितली होती, 4 घरं भिक्षा मागायची होती. साधून बाळा महाराज भिक्षा मागायची सोडून दिली, भीक मागायची सोडून दिली आणि महात्मा विचारपूस करत करत खाटकाच्या दारात गेला. लांबूनच पाहिलं, लाईन लागलेली होती. साधून विचार केला, काय पाप आहे, कुणाची परीक्षा घ्यायला आपण उभोय? एक जीव एका जीवाला मारतोय, मारलेला जीव पारड्यात तोलतोय, पारड्यात तोललेला जीव एका जीवाला विकतोय आणि विकत घेणारा जीव
त्या जीवाला शिजून बिजून खातोय, किती पाप आहे. आणि अशा पाप्याच्या दारात मी परीक्षा घ्यायला नको ती परीक्षा साधून मान वळवली आणि वनात निघाले. महात्मा वनाकडे फिरते झाले आणि खाटकाची नजर महात्म्यावर गेली. खाटकाने हातातलं काम सोडलं. ते काम सोडून महात्मा धावत महात्म्यापर्यंत धावत आलं आणि खाटकाने सांगितलं, महाराज, पतिव्रतेच्या दारात अर्धा तास उभी राहिली आणि माझ्या दारात 10 मिनिटं नाही. महात्म्याने विचार केला, मी पतिव्रतेच्या दारात अर्धा तास भिक्षे करता उभा होतो, यांना इथं कसं कळालं. न जाणून महात्म्याने विचारलं, काय अशी सेवा, काय असं व्रत जेणेकरून त्रिभुवनाचं त्रैलोक्याचं त्रिकालाचं ज्ञान आहे. खाटकाने दुकान सोडलं आणि साधूला म्हणले, माझ्या मागं चला. आता ऐका बरं, जसं यक्षाचा आणि धर्माचा संवाद आहे ना, त्यात ऋण भय सांगितलं ना, तसं हा खाटकाचा महात्म्याचा संवाद देखील या जीवाला आगामी फलित कथित करणार आहे. काटिक सांगतोय, महाराज, माझ्या गळ्यात माळ नाही, बर, माझ्या कपाळाला गंध नाहीये, बर, व्रत वैकल्य मी जाणत नाही, शिवरात्र काय, नवरात्र काय, एकादशी काय, सोमवार काय, शनिवार काय, मला कुठलं व्रत नाही, बर, मी ज्या माझ्या घरी नेतोय तुम्हाला, माझ्या घरात देव घर नाही, तुमचा देव काळा ढवळा पिवळा जांभळा मला माहिती नाही. चालत बोलत घर आलो आणि खाटकाने सांगितलं, महाराज, हे बघा, हे माझे म्हातारे वडील आहे आणि माझी म्हातारी आई आहे. मी जेवणा आल्या जिंदगीत एकच पुरत धरलंय, काय, आई वडिलाची सेवा. सबसे बड़ी पूजा है मां ममता की सेवा. सबसे बड़ी पूजा है मां ममता की सेवा. सबसे बड़ी पूजा है मां ममता की सेवा. चाहे न पूजे मूरत, चाहे न तीरथ दूजा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. एवढी सेवा मी जपली, कोणती आबांनी गायल्याप्रमाणे. सबसे बड़ी पूजा है मां ममता की सेवा. जाणलंय, आईचं दातृत्व जाणलंय, ममत्व जाणलंय, बापाचं औदार्य जाणलंय आणि कुटुंबाला तेच संस्कार दिले. बाकी काही नाही जमलं तरी चालत. मी तुमच्या करता हाडाची काढा करील, रक्ताचं पाणी करील, कोंड्याचा मांडा करील, रात्रीचा दिवस करील, ऊन पाहणार नाही, पाऊस पाहणार नाही, थंडी पाहणार नाही, हरेक ऋतूत जटेल जगडेल. स्वामीजी, मला कळतंय, मी जे कुटुंब पोसण्याकरता जोपासण्याकरता कार्य करतोय, काम करतोय, जो माझा व्यवसाय आहे तो हीन आहे, नीच आहे, धर्मद्रोहाचा आहे, मला कळतोय. तरी देखील असा धर्मद्रोह करून देखील कुटुंबही जोपासतोय आणि माय बापाची सेवाही करतोय. फलित काय, महात्म्याला जे त्रिभुवनाचं त्रैलोक्याचं त्रिकालाचं त्रिकालदर्शी ज्ञान नाही, ते ज्ञान खाटकाला प्राप्त. याला कारण काय, आई वडिलाची सेवा. शास्त्र संगती अशी आहे तोपर्यंत सेवा आणि गेल्यानंतर आत्मा मुक्ती दिन. षोडश श्राद्ध करायचंय आणि सांगायचंय, पितरांनो, मी केलेली पूजा तुमच्यापर्यंत सुपूर्त होण्याकरता जे पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान केलं आहे, तैशी पूजा पावली सकळ सहज तो काळ साधेला. मग काय करा, तुका म्हणे केला ओघ्याचा उद्धार, आता नमस्कार शेवटीचा, का तिळी तिळवण मूळत्रयी. आहे का नाही. शास्त्र संगती आहे तोपर्यंत आई वडिलाची सेवा आणि गेल्यानंतर मरणोत्तर संस्कार करणं. मागच्या अभंगात पहा बरं जीवाला कशी दिशा सांगितली महाराजांनी. आपलं शास्त्र असं कथित करतंय, 4 अवस्था मांडली शास्त्राने.
प्रथमो नार्जितम विद्या, 5 ते 25 काय मिळवावी? विद्या. द्वितीयो नार्जितम धन, दुसऱ्या अवस्थेत काय मिळवावं? धन. 25 ते 50 काय मिळवावं? धन. तृतीयो नार्जितम पुण्यम, तिसऱ्या अवस्थेत काय मिळवावं? पुण्य प्रदान करावं. आणि 50 ते 75 आली, 75च्या पुढचा काळ जीवन जगण्याची वेळ जर आली तर चौथी जेठाई. हा महाराज म्हणले मग या चौथ्या अवस्थेपर्यंत जे जे बुजुर्ग येऊन पोहोचले, देव दुर्लभ देहात आले, 75च्या पुढचं जीवन सुरू झालं ना, अलिप्तवाद स्वीकारा. काय करा? कुटुंबात राहा, मायेनं धुंद झालेल्या दरबारात जीवन जगा, परंतु जीवन जगत असताना मी आणि माझं या कडीत गुंतू नका. नाथबाबाची सर्व मिथ्या हे जाणून चरण रिघा देवाची, सर्व मिथ्या हे जाणून चरण रिघा देवा. सर्व विद्या घे जाणून शरण रिघा देवाची, सर्व विद्या घे जाणून शरण रिघा देवाची. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधु सोये रे पिसून, बंधु सोये पिसून. सर्व मिथ्या हे जाणून शरीर रिघा देवाची. सर्व विद्या घे जाणून शरण रिघा देवाची. धन. आपल्याला धन देखील चौथ्या अवस्थेच्या पुढे कामाचं नाही. दारानाम पत्नी असलीच तर तिचा देखील त्याग, पुत्र जन, भरपूर मित्र आहे, भरपूर गणगोत्र आहे, आता नको का? प्रसिद्ध प्रमाण आहे महाराजांची, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. आता भगवंताला विनंती करायची, प्रभू या चौथ्या अवस्थेत मी आलोय ना, 75च्या पुढचा काळ आहे, राम राम म्हणता जावो माझा प्राण. भगवान शेवट होत असताना कसा झाला पाहिजे आपल्याला आबांच्या श्रीमुखातून ऐकायचंच आहे, परंतु ऐका, अलिप्तवाद आजच्या अभंगात शिकायला मिळतो. मग चौथ्या अवस्थेत आलं, आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे जे बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली यम ओढ आणती दूर. ऐका बहिणे, परंतु बंधू बहिणीचा कळवळा ते तू जानसी दयाळा, जेव्हा लागली यम शृंखळा आणती दूर राहिली. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासा बया, काळ आला जवळी ग्रासा बया. काळाची एवढी पडेल देवा, काळाची एवढी पडेल बा देवा, पडेल बा देवा, पडेल बा देवा. आता माया जाळात मायेनं धुंद झालेल्या दरबारात गुंतायचं नाही चौथ्या अवस्थेत, कारण काळ आला जवळी ग्रासावया. आता जवळ आलाय तो काळ. याही पलीकडे नाथबाबाची परखड परिभाषा अशी आहे. नाथबाबा म्हणले, शेवटपर्यंत गुंतली हो, जीव शरीराची प्रीत तुटेपर्यंत गुंतली, काही उपयोग नाही. जन्माली वाया गेली,
भक्ती नाही केली काय घडलं माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली असा गुंतागुंतीचा व्यवहार न करता आजचा समुपदेश असा आहे महाराज म्हणले चौथ्या अवस्थेत आलेत ना 75च्या पुढे चालले झालेत ना आता कधी तिकीट फाटेल सांगता येत नाही मग एक काम करा काय पुत्र जरी आपला आहे मुलगा जरी आपला आहे पत्नी जरी आपली आहे भाऊ जरी आपला आहे चला ही सगळी शरीर संबंधाची नाती स्थापित जरी असली निर्मित जरी असली सलगीची जरी असली जवळची जरी असली तरी देखील मायावशाने त्याचा संबंध तोडायचा म्हणजे अलिप्तवाद स्वीकारायचा कसा हो का पुत्र पत्नी बंधू 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 मायेनं धुंद झालेल्या दरबारात आतापर्यंतच जीवन जगत असताना मुला करता आहे का आपुली कुरवंडी बास काया नाम हा देह जिजवला झगडलोय आता त्याला जीवन जगण्याचं कौशल्य मी स्वीकारलं ते शिकवत असताना जसं या मायेच्या पुरात माझं जीवन लोटलंय तसं त्यालाही कळलं पुत्र पत्नी सहोदर पुत्र पत्नी माय बाप गोताचा माय बाप खेळती काष्टे लोटिता पूर आजळिता काशे लोटिता पूर आदळे दूर होती खल्ला हल्लारे किती दोषा देऊ परिहार किती दोषा देव मार्मिकतेचं प्रमाण दिलं गोरख महाराजांनी महत्वाचं आहे ऐका मग त्यांचा तोडावा संबंधू कशाप्रमाणे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून यारा ते ऐका याही पलीकडे आलिप्त कमळ जळी जैसे ऐका पाण्यात असणार कमळ जसं अलिप्तवाद स्वीकारतोय तसं चौथ्या अवस्थेत त्यांचा तोडावा संबंध बर महाराज हे जीवन जगण्याचं सूत्र तुम्ही आम्हाला सांगतायत तुम्ही जे सांगतायत तुम्ही मनाने सूत्र तयार केलं का महाराज म्हणले नाही आमच्या समोर वाटचाल करणारी वैष्णव साधक ती साधी नाहीत खट्याळे त्यांच्यापासून कळालं शिवो नये लिंपो दोषे काय कळू आले खट्याळासे दुसऱ्या चरणात महाराज म्हणले चौथ्या अवस्थेत आले ना मायेच्या पुरातून दूर होत असताना तृतीय चरणात म्हणले त्यांच्या नावचं आत्ता अलिप्तवाद करत असताना आपण गेल्यानंतर ते आपल्या अनुषंगाने घट फोडतील मडकं फोडतील माठ फोडतील नवल नाही आत्ताच आपण काय करा मडकं फोडून मोकळे व्हा फोडावे मडके मेल्या लेखी ध्याये एके ऐका आणि कोणतंही त्यागाशिवाय नाही या जीवनात देखील संसारिकाचा काय त्याग असावा प्रस्तुतच्या अभंगात लिखित केला तू का म्हणे त्यागे तू का म्हणे त्यागे तू का म्हणे त्यागे तू का म्हणे त्यागे
चांगले वाईट भोग संपवायचे असतील तर तुका म्हणे त्यागे विन चुकीचे न भोगे कळू आले कट्याळाशी शिवू नये लिंपो दोषे ऐका कळले नाही कधी समुद्रामध्ये सूर्य बुडाला कळले नाही कधी मळ्यातील पक्षी बुडाला मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांशी प्रेम केले तेच जीवनरूपी आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम झाले राहिल्या त्या कीर्ती त्या अनुषंगाने कुटुंबाला परिवाराला भावकीला गावकीला नातेसंबंधाला आठवणी स्मरणात राहील असं दादांचं कार्य त्या अनुषंगाने चिरंजीव रमणजी रघुनाथ पाटील कोकाटे केशवजी रघुनाथ पाटील कोकाटे शरदजी रघुनाथ पाटील कोकाटे गोदावरीताई निर्मलाताई मंगलाताई यांनी बाप अनुषंगाने केलेला आत्मामुक्ती दिन जगाच्या मालकाला प्रार्थना करूया प्रभू ना विश्वाच्या मालका या परिवाराने केलेलं पिंडदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादी कर्म पवित्र जीवात्म्याच्या चरणी सुपूर्द होऊन भगवान परमात्मा जीवात्म्याची पिशाच योनीतून मुक्तता करू अशी भगवत चरणी प्रार्थना करूया। आज ज्ञानार्जन करत असताना सेवा साथी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वरगंधर्व भजन भीष्म ज्ञाननिष्ठ आमचे रविदासजी महाराज जगदाळे आबा महाराजांचे कोटी ऋण व्यक्त करूया ज्यांच्या अनुषंगाने ज्यांच्या गोड नियोजनातून मला या सेवेचा योग प्राप्त झाला। गोड गळ्याचे धनी संगीत विशारद आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे महाराजांचे कोटी ऋण व्यक्त करतो। पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळ मृदंग सम्राट आमचे बाळा महाराज काळे तदनंतर गोड साऊंड आमचे राहुलजी दादा थोरात दादांचाही कोटी ऋण व्यक्त करतो। गोड चॅनल माझ्यासमोर उपस्थित आहे उपलब्ध आहे आमचे उद्धवजी दादा कवडे यांचेही कोटी ऋण व्यक्त करतो। कोकाटी परिवाराचे नाते गोते भक्तिमती माता पुरुष सर्वांचे कोटी ऋण व्यक्त करतो। 2 मिनिटं आपल्याला विनंती आहे जीवनाचा उद्धार नामचिंतनात आहे। वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आमचे चांदगुडे बाबा आहेत बाबांचेही कोटी ऋण व्यक्त करतो। संवादिनी वादक आहेत सर्वांचे कोटी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। 2 मिनिटं हात उंच करा आबांच्या श्रीमुखातून पुढे भजन होईल आपण पाठीमागं भजनानंदी होऊ आणि थांबू। विठोबार कुंडलिकवरधारी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान की जय। परिचित अपरिचित ज्ञात अज्ञात पारमार्थिक अधिष्ठानातील बरीच मंडळी इथं आमच्या हरिभक्तपरायण शरद महाराजांमुळे उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे दैवडीचे मदनदादा आहेत बरीच मंडळी आहेत। सर्वांचे कुठचे कर्माचे संगतीचे रक्ताचे दोषे जे बरोबरच आहे ते श्री गुरूंचा आशीर्वाद आहे। करविली तैशी केली कटकट वा देव जाणे ऐका ज्या अधिष्ठानाने आपल्याला ज्ञान दिलंय मार्गक्रमण सांगितलं आहे त्यांचं एकदा भजन करून थांबूया। ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली विठ्ठल जय जय चला